उद्योजकता ही केवळ प्रेरणा नसून ती एक वृत्ती म्हणून विकसित होत जाते. हिंमत, मेहनत आणि नियत ही उद्योजकतेची त्रिसूत्री असून यशासाठी ती अत्यंत मोलाची ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दत्ता जोशी यांनी केले. डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित प्रिसिजन वाचन अभियानाच्या कार्यक्रमात माधव देशपांडे यांच्याशी झालेल्या मुलाखतीतून आपल्या लेखन प्रवासाचा वेध घेताना ते बोलत होते. प्रिसिजनचे प्रमुख यतीन शहा, विक्रम चहाचे मालक रमेश भाई शहा, टोमॅटो सॉस उत्पादन करणाऱ्या मनीषा धात्र, आर्मन चहाचे उत्पादक हरिभाऊ कुलकर्णी अशा अनेक उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा या मुलाखतीतून समोर येत गेल्या. पुढील काळात काश्मीरच्या वास्तवावर आधारित पुस्तक लेखनात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी दत्ता जोशी यांच्या विविध पुस्तकातील उतार्यांचे अभिवाचन प्रथमेश कासार व रश्मी मोहळकर यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक दुधनी यांनी केले. दत्ता जोशी यांच्या एकश संपत या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी, प्रशांत माने, महेश रामदासी, प्रशांत जोशी आणि महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत मिटकर यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. मिळाला की या निकषांमध्ये बसणारी ही व्यक्ती नव्हती. मग मी विचार करतो की हे कसं घडलं. मग लक्षात येतं की हे कोणीतरी घडवत आहे. आणि मग तेव्हा सुरुवातीला 1-2 पुस्तकं होताना तर काय माझी अशी कॉलर मी करतोय, पण जसजसं मी पुढे जातोय तसतसं माझ्या लक्षात येतं की हे मी नाही करत आहे, ही माझी क्षमताच नाही आहे, माझी ही योग्यता नाही आहे. हे माझ्याकडनं कोणीतरी करून घेत आहे. खूप वेगवेगळ्या माध्यमातून या शक्ती उभ्या आहेत. कधी ती सुनीलजींच्या रूपानं असेल, कधी परमेश्वराच्या रूपाने, कधी नियतीच्या रूपाने, कधी माधवच्या रूपाने, कधी आणखी कोणी. प्रत्येकजण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचं कारण आहे. आणि या सगळ्यांच्या सहकार्यातनं, मार्गदर्शनातनं, त्यांनी दिलेल्या टिप्समधनं पुढं हा विषय गेला. त्यामुळं आज मी छातीटोक हे सांगू शकतो की 4 चांगली माणसं या पुस्तकात यायची राहिली असतील मला मान्य आहे, पण या पुस्तकात वाईट माणूस मी छातीटोक सांगू शकतो नाही आलेला. क्या बात आहे.